तर मंडळी, मी प्रियंका. आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण जाणार आहोत आपल्या इतिहासाशी जोडलेल्या एक अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी गड. खरं सांगायचं तर शिवनेरी गडावर जायचं हे खूप दिवसापासून मनात होतं आणि आज अखेर तो योग आला. एक वेगळीच उत्सुकता होती. प्रवासाला सुरुवात केली आणि रस्त्यात दिसणारा निसर्ग, डोंगर आणि आजूबाजूचं वातावरण पाहत पाहत आमचा प्रवास सुरू झाला होता. जसं जसं शिवनेरी जवळ येत होतं तशी तशी गडाची भव्यता जाणवायला लागली. गडाच्या पायथ्याशी पोचल्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. गडावर जाताना वाटेत आजूबाजूचा परिसर पाहत होतो आणि मनात एकच विचार येत होता. त्याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. गडावर पोचल्यानंतर आधी आम्ही गडाचा परिसर पाहायला सुरुवात केली आणि गडावरची प्रत्येक जागा काही ना काही इतिहास सांगत असल्यासारखी वाटत होती. तिथल्या वास्तू, तटबंदी, दरवाजे आणि आजूबाजूचा परिसर पाहताना आपण कित्येक वर्ष मागे गेल्यासारखं वाटत होतं. गडावर फिरताना थोडा थकवाही जाणवत होता आणि समोर दिसणारा सुंदर नजारा पाहिला की तो थकवा कुठच्या कुठे निघून जायचा. आणि मग आम्ही पोचलो त्या ठिकाणी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्या जन्मस्थानी उभं राहिल्यावर खरंच मनात वेगळ्याच भावना निर्माण झाल्या. आपण पुस्तकामध्ये महाराजांचा इतिहास वाचला आहे, त्यांच्या पराक्रमाची गोष्टी ऐकल्या आहेत, पण ज्या भूमीवर त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष उभं राहणं हा अनुभवच वेगळा होता. तिथे महाराजांचा पाळणा देखील पाहायला मिळाला. तो पाळणा पाहताना काही क्षण अगदी शांतपणे तिथेच थांबावंसं वाटलं, कारण याच ठिकाणी एका अशा बालकाने जन्म घेतला ज्याने पुढे संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास नवीन दिशा दिली. तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे गडाचा बाकी परिसर पाहायला निघालो. वाटेत पुन्हा एकदा गडाची भव्यता आणि आजूबाजूला निसर्ग अनुभवत होतो. गडावर फिरताना प्रत्येक ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ काढावासा वाटत होता, पण काही क्षण असे होते की कॅमेरा बाजूला ठेवून फक्त तो नजारा अनुभवावा असा वाटत होता. त्यानंतर आम्ही निघालो कडेलोट पॉईंटच्या दिशेने. कडेलोट पॉईंटजवळ पोचल्यानंतर समोरचा नजारा पाहून खरंच थक्क व्हायला झालं. समोर डोंगररांगा आणि वर मोकळं आकाश. तिथे उभे राहून निसर्गाकडे पाहताना जाणवत होतं की आपला महाराष्ट्र खरंच किती सुंदर आहे. इतिहास आणि निसर्ग या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायला मिळालं, ही शिवनेरीची खासियत वाटली. महाराजांचा इतिहास फक्त ऐकण्यापेक्षा तो अनुभवता येतो. ज्या मातीत महाराजांनी बालपणाची सुरुवात केली, त्या वातावरणात त्यांचं बालपण गेलं, त्या भूमीला भेट देणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि भावुक करणारी गोष्ट होती. आजचा दिवस, हा प्रवास आणि शिवनेरी गडाची भेट नक्कीच कायम लक्षात राहणार. आणि जर पूर्ण परिसर फिरून झाला, इतिहासाच्या या पवित्र भूमीला भेट देऊन मन खरंच खूप प्रसन्न झालं होतं. गडावरचे सगळे ठिकाणे पाहून झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि शिवनेरीची भेट पूर्ण करून आम्ही पोचलो ओझरला, श्री विघ्नहर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. गडावरचा इतिहास आणि तिथले अनुभव मनात घेऊन आता बाप्पाचं दर्शन घेण्याचा योग आला, त्यामुळे दिवसाची सांगताच खूप सुंदर झाली. मंदिराजवळ पोचल्यानंतर वातावरणातच एक वेगळी शांतता जाणवत होती. मनोभावे दर्शन घेतलं आणि मनात एकच प्रार्थना केली, बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट ठेव आणि सगळ्यांवर तुझा आशीर्वाद कायम राहू दे. शिवनेरी गडाचा ऐतिहासिक अनुभव आणि त्यानंतर बाप्पाचं दर्शन, आजचा दिवस खरंच खूप सुंदर आणि समाधान देणारा ठरला. अशा सुंदर आठवणी मनात साठवून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचा प्रवास म्हणजेच परतीचा प्रवास आणि संध्याकाळचा सनसेट पाहत पाहत आम्ही कधी घरी पोचलो हे आम्हालाच कळलं नाही. चला, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. तोपर्यंत बाय बाय.